पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 975071। शहरातील जावळे हॉस्पिटल येथे सेरेब्रल पारसी या आजारावर उपचारासाठी आलेल्या 2.5 वर्ष आणि 3 वर्ष बालकांना इंजेक्शन देण्यात आलं होतं। इंजेक्शन दिल्यानंतर साधारणतः 4 तासानंतर दोन्ही बालकांना त्रास झाला। यात एका बालकाचा 18 एप्रिल रोजी तर दुसऱ्या 3 वर्ष बालकाचा उपचारादरम्यान 20 एप्रिल रोजी मृत्यू झालाय। पालकांनी याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे। ज्या इंजेक्शनमुळे हा प्रकार घडला, संबंधित कंपनीला सूचना देऊन राज्यभरात ज्या त्यांनी इंजेक्शन वितरित झाले आहेत त्याचा वापर थांबवल्याबाबत तसेच तपासणीबाबत सूचनाही दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। सेरेब्रल पाल्सी या आजाराच्या या दोन्ही बालकांवर उपचार करत असताना त्यांना बुटॉक्स नावाचे इंजेक्शन तसेच भुली संदर्भातील औषधे देण्यात आली होती। शुद्धीवर आल्यावर त्यांना 4 तासानंतर दोघा बालकांची प्रकृती गंभीर झाली। एकाचा रुग्णवाहिकेत तर दुसऱ्या बालकाचा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याबाबत आम्ही सुद्धा शॉकमध्ये असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर कारण कळू शकेल। या प्रकरणात आम्ही हलगर्जीपणा केला असल्याचा निष्पन्न झालं तर जी कारवाई होईल त्या कारवाईला सामोरे जाणार। दोघे बालकांना दिलेल्या एकाच प्रकारचे बुटॉक्स नावाचे इंजेक्शन देण्यात आलं होतं आणि या इंजेक्शनच्या बॅचमधील सर्व इंजेक्शन राज्यातून परत मागवण्यात आले आहेत, अशी माहिती जावळे हॉस्पिटल संचालक डॉक्टर हर्षल जावळे यांनी दिली आहे। ज्या इंजेक्शनमुळे हा प्रकार घडला त्या कंपनीला रिपोर्ट देत कळवण्यात आला आहे। तसेच राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी ते वितरित झालं त्याचा वापर थांबवण्यात येईल तसेच त्याची तपासणी होईल असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।